ते शिवसेनेच्या करंडीला धरून केवळ महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले नाही तर देशाचे राज्यकर्ते झाले। देशाचे राज्यकर्ते झाल्यानंतर ज्या मित्रामुळे, ज्यांच्या विचारांमुळे, ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये हिंदुत्वाची भूमिका मांडली त्या शिवसेनेमुळे आज आपण देशाच्या तख्तावर बसलेलो आहोत, देशाच्या गादीवर बसलेलो आहोत। याचं भान न ठेवता कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याची वेळ आहे, अशा प्रकारचा दुष्ट हेतू मित्रांनी म्हणजे भारतीय जनता पार्टी। कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हीच खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याची वेळ आहे, अशा प्रकारचा दुष्ट हेतू मित्रांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने ठेवला। आणि त्या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की हीच खऱ्या अर्थाने शिवसेना संपवण्याची वेळ आहे। आणि त्या वेळेला कुठलंही कारण नसताना 2014 साली भारतीय जनता पार्टीने शिवसेनेबरोबरची युती तोडली। युती तोडल्यानंतर अख्ख्या देशातली त्यांची जेवढी राज्य होती तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली। अचानकपणे विश्वासघात केला। एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वानं फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला 63 आणले, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत।